नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये आपण होतो आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी एक्सप्लोअर केली होती. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी एक्सप्लोअर केल्यानंतर आपण निघालेलो आहोत आता अहमदाबादसाठी. तर अहमदाबादसाठी पहिले तर आम्ही एकतानगर टू प्रतापनगर असा ट्रेनचा प्रवास केला. त्यानंतर प्रतापनगर टू वडोदरा बाय रिक्षाचा प्रवास केला आणि मग वडोदरा टू अहमदाबाद बाय ट्रेनचा प्रवास केला. रात्री 8 वाजता आम्ही येऊन पोहोचलो आहेत अहमदाबादमध्ये. अहमदाबादमध्ये सर्वात पहिले तो हॉटेल रूम आम्ही पहिलेच बुक केला होता ऑनलाईन आणि मग अहमदाबादमध्ये हॉटेलमध्ये एक रात्र घालून दुसऱ्या दिवशी आम्ही फिरायला निघालो आहेत अहमदाबाद एक्सप्लोअर करण्यासाठी. तर अहमदाबाद एक्सप्लोअर करण्यासाठी सर्वात पहिले तर आम्ही चाललो आहोत ते म्हणजे साबरमती गांधी आश्रम. तर आम्ही आमचा प्रवास सकाळी 8:30 वाजता सुरू केला आणि 8:30 वाजता आम्ही अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर आपल्याला साबरमतीसाठी ऑटो रिक्षा वगैरे भेटला. तर ऑटो रिक्षा अहमदाबाद स्टेशनवर करू शकतो. 40 रुपये पर पर्सननी 40 ते 50 रुपये पर पर्सननी तुम्ही अहमदाबाद टू साबरमती आश्रम जाऊ शकता. जसं आपण साबरमती आश्रममध्ये एंटर करतो तसं आपल्याला चारी बाजूला पूर्णतः शांतता दिसेल, कारण की गांधीजी एक स्वतः शांततेचे एक प्रतीक होते. त्यामुळे सगळीकडे शांतता दिसेल आणि स्टार्टिंगलाच हे जे बोर्ड आहे त्याच्यावर आपल्याला जे सर्व जे पॉईंट्स आहेत तिकडे एक्सप्लोअर करण्यासाठी ते दिलेले आहेत. त्या नंबर वाईज तुम्ही इथे फिरू शकतात व जे पॉईंट्स आहेत ते पूर्ण एक्सप्लोअर करू शकतात. तर सर्वात पहिले बघा हा सोडून ग्रंथालय, म्युझियम, बापूंचे निवासस्थान, उपासना मंदिर सर्व आपल्याला एक फलक वाईज सर्व दिलेलं आहे. तिकडे इंडिकेट केलेलं आहे ॲरोज वगैरे, त्यानुसार आपण हे साबरमती आश्रम एक्सप्लोअर करू शकतात. तर बघूया आपण आतमध्ये जाऊन साबरमती आश्रम कशाप्रकारे आहे ते. आणि एक गोष्ट म्हणजे साबरमती आश्रममध्ये फिरायला वगैरे काहीच एंट्री फी वगैरे नाही आहे. हा एक डोनेशन बॉक्स वगैरे आहे, तर तिकडे तुम्ही आपलं डोनेशन वगैरे करू शकतात. अन्यथा कुठलीही फीज वगैरे तिथे घेतली जात नाही आहे साबरमती आश्रमला फिरण्यासाठी. तर सर्वात पहिले तर म्युझियममध्ये जर तुम्ही एंटर करतील तर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूरसे असे जे लॉज वगैरे आहेत, जे हिस्ट्री आहे ते आपल्याला बघायला भेटेल. चरखा आहे गांधीजींचा, हे सर्व आपल्याला इथे या म्युझियममध्ये आपल्याला स्टार्टिंगला बघायला भेटेल. पूर्णपणे एक एक त्यांची ब्रीद वाक्य, हिस्ट्री आणि लॉज हे सर्व इथे आपल्या म्युझियममध्ये लावण्यात आलेले आहे आणि ते आपल्याला इथे बघायला भेटेल. ते लोकतंत्र आपण बघू शकता, दांडी मार्च यात्रा, हे सर्व जे गांधीजींची पूर्ण हिस्ट्री आहे ती आपल्याला या म्युझियममध्ये इथे बघायला भेटेल. आणि या म्युझियममध्ये आपल्याला हा पूर्ण जे साबरमती आश्रम आहे त्याचा जो मॅप आहे तो पूर्ण बनवलेला आहे. बघा तिथे आपण बघू शकतात उभं राहून की कुठल्या स्पॉटवर काय आपल्याला बघायला भेटेल ह्या साबरमती आश्रममध्ये. ते इथून म्युझियममधून आपण बाहेर निघाल्यावर आपल्याला इथे पुढे अशा बोर्ड्स आहेत, त्याच्याने आपल्याला गांधीजींचे
आश्रम, निवासस्थान हे सर्व आपल्याला बघायला भेटेल इकडे. तर आपण तिथून पुढे आलो आणि पुढे आल्यावर आपल्याला हे सर्व निवासस्थान, उपासना केंद्र हे सर्व आपल्याला इथे बघायला भेटतील. तर आणि बाजूलाच साबरमती नदी जी आहे ती आपल्याला बघायला भेटेल. तर खूप बघण्यासारखं काही आहे आपल्याला इथे. तर एकदा अहमदाबादमध्ये जर आला असतील तर जवळच आपण इथे विजिट नक्की द्या असं मी सांगेन. खूपच आनंद येतो इथे फिरण्यासाठी. मग थोडंसं फोटोज वगैरे क्लिक केले आणि मग अजून एक्सप्लोअर केलं तर आपण गांधी आश्रममध्ये कमीत कमी 2 तास तरी आपण फिरू शकतो एवढं आपल्याला एक्सप्लोअर करण्यासाठी इथे आहे. आपल्याला फिरताना इथे जे जुन्या प्राकृतीची घरं आणि पूर्ण जे आर्किटेक्चर हे पूर्ण पहिल्यापासूनचं जे आहे ते जसं तसं जपून ठेवण्यात आलेलं आहे आणि थोडंफार त्याच्यामध्ये आपले मॉडिफिकेशन करण्यात आलेले आहे. पण हे जुनं कल्चर आहे जे सर्व आहे ते आपल्याला इथे दिसून येईल. आणि सर्वीकडे फिरताना सर्वीकडे एकदम शांतता आपल्याला दिसून येईल. एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की अहमदाबादमध्ये मंडेला फिरायला जाऊ नये, कारण की मंडेला तिकडे भरपूर असे स्पॉट्स असतात ते बंद असतात. तर आम्ही पण थोडासा विचार केला, थोडा रिलॅक्स केला आणि त्याच्यानंतर फक्त एक स्पॉट आम्हाला माहीत पडला जो मंडेला ओपन होता, कार म्युझियम. तर आम्ही आमचा प्रवास तिथे सुरू केला. आम्ही साबरमती आश्रममधून कार म्युझियमसाठी निघालो. 200 रुपये पर पर्सननी आम्हाला साबरमती आश्रम टू कार म्युझियमसाठी रिक्षा भेटल्या आणि मग आम्ही कार म्युझियमला व्हिजिट दिली. कार म्युझियममध्ये जे एंट्रन्स फी होती ती म्हणजे 100 रुपये आणि जर फोटोज वगैरे क्लिक करायचं असेल तर मोबाईल घेऊन जायचं असेल तर तुम्हाला ती 100 रुपये पर मोबाईल असं एंट्री फी होती. व्हिडिओग्राफी वगैरे अलाउड नव्हती, त्यामुळे फोटो जे क्लिक केले होते तेच तुम्हाला अपलोड करतो आहे. सुंदर होतं कार म्युझियम पण. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, सी यू, टाटा.